गणपतीमध्ये सातारा मधला तुम्ही ह्यो गणपती बघितला नाही का नाही, तर तुम्ही सातारा मधलं कायच बघितलं नाही. राम राम मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर नीरू. आजच्या ब्लॉग मध्ये आपण सातारा मधली 6-7 मंडळ तर कव्हर करणारच आहे. त्यातलंच पहिलं मंडळ म्हणजे कमांडो अकॅडमी साताराचं मंडळ. खरंच खूप भारी मूर्ती होती. आता ही मूर्ती किती फुटाची आहे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा. तिथून जरा पुढे आल्या आपल्याला समोर समोरच 2 मंडळ दिसले. पहिल्यांदा आम्ही प्रकाश मंडळात गेलो. आता त्या मंडळाचं डेकोरेशन बाहेरून असू दे किंवा आतून असू दे, एक नंबर डेकोरेशन केलं. नंतर मग आम्ही त्याच मंडळाच्या समोर असलेलं शिवतेज मित्र मंडळाचा गणपती बघायला गेलो आणि त्या गणपती समोरचा मूषक तर समोरच ठेवलेला. खरंच गणपतीची मूर्ती बघून तर मन प्रसन्न झालं. गाडीवर जरा पुढे आल्यावर जल मंदिर पॅलेसचा गणपती बघितला. एकदम मस्त असं सुवर्ण मंदिर टाइप मध्ये डेकोरेशन केलेलं त्यांनी आणि गणपतीची मूर्ती तर मस्तच होती. त्यानंतर आम्ही जय हिंद व्यायाम मंडळाचा गणपती बघायला गेलो. आता त्या मंडळाचं डेकोरेशन कसं हेमाडपंथी मंदिर कसं असतं त्या टाइप मध्ये या मंडळाचं डेकोरेशन केलं आणि त्या मंडळाची गणपतीची मूर्ती तर एकदम आकर्षक होती. परत मग त्याच मंडळाच्या समोर असलेलं श्रीमंत व्यापारी मंडळाचा गणपती आम्ही बघायला गेलो आणि त्या मंडळाच्या डेकोरेशन सोबतच त्या मंडळाची मूर्ती पण एकदम आकर्षक होती. त्या मंडळाचा गणपती बघून झाल्यावर आम्ही डायरेक्ट मोती चौकातला फेटेवाला गणपती बघायला गेलो. गेल्या 107 वर्षापासून ह्या मंडळात गणपती स्थापना केली जाते आणि तो गणपती बघण्यासाठी गर्दी तर लयच होती. म्हणून म्हणलं सातारा मधला हा गणपती बघितला नाही तर तुम्ही कायच बघितलं नाही. तिथं आपल्या मान तालुक्याचे ब्लॉगर ऋषा पण व्हिडिओ बनवायसाठी आलते. आपली पण त्यांच्यासोबत भेट झाली आणि फेटेवाला गणपतीच्या जवळ गेल्यावर मूर्ती किती भारी आणि आकर्षक दिसते तुम्हीच बघा. आता खरंच मूर्ती एक नंबरच दिसत होती. आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. जाता जाता लाईक आणि फॉलो पण करून जावा.